वळूयात पुढच्या बातमीकडे। मला लोकसभा लढवायची नव्हती असं विधान करतायत पंकजा मुंडे। तिकीट जाहीर झाल्यानंतर मी बुद्धीनं निर्णय घेतला असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मी माझं मन कपाटात काढून ठेवलंय असं सुद्धा वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। तर जाहीर सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणतायत की मी माझं मन कपाटात काढून ठेवलंय, मात्र मी बुद्धीनं निर्णय घेतला, मला लोकसभा लढवायची नव्हती। लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते, पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं। आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचा काहूर उठला, अनेक प्रश्नांचा की आपण काय बरं करावं आता। ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत। आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत। त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि बुद्धीनेच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही। माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी आहे।